लोकशाहीमध्ये आज तुम्ही इतके जण पत्रकार आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, वेगवेगळे विचार असू शकतात. एखादी बातमी ही अशा पद्धतीनं दाखवा म्हणल्यानंतर दाखवण्याची पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते ना. तशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावांनी भूमिका घेतली. त्याच्या संदर्भामध्ये ते सगळं त्यांनी थांबवलं आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला. तुम्ही त्यांचंही वक्तव्य ऐकलेलं आहे. मी कुणालाही धक्का न लावता ह्या गोष्टी करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आता हे सगळं करत असताना काही वेगळं, एवढा मोठा घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात. मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय गैरसमज आहे ते दूर करतात. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की ह्याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू. देवेंद्रजी पण म्हणाले की ह्याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही, परंतु त्यांच्याशी बोलू. मी पण तुम्हाला तसंच सांगितलं, तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना. त्याच्यामुळे बाकीच्यांना हे थांबावं, मार्ग निघावा असं काही लोकांना कदाचित वाटत नसावं, म्हणून त्यांना काहीतरी वेदना होत असतील म्हणून काहीतरी असं स्टेटमेंट करत असतील. ठीक आहे ना, आम्ही ठरवू ना बाबा. तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे ना. तुम्ही नका काळजी करू, मी ठरवतो. कोणी सांगितलं? कोण? हो का? तुम्ही जर एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत किती खासदार आहेत? 48. राज्यसभेचे किती आहेत? 1/3. त्याच्यानंतर तुमचे आमदार किती आहेत? 288. आता हे प्रत्येकाची नावं घेऊन हे असं म्हणला तसं म्हणला. मी पुन्हा सांगतो, पुन्हा नम्रतेने सांगतो बाबांनो, मी अशा कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी आज आल्यानंतर आपल्या कोल्हापूरमध्ये जे काही करता येईल तो करण्याचा अतिशय मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून कसं आपल्याला मदत करता येईल हे माझा प्रयत्न आहे. मला जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. धन्यवाद, आभारी आहे. भुजबळांशी बोलण्यासाठी थोडासा तरी वेळ द्या असं अजित पवार यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे.